तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपयोजित लेखन या विभागासाठीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. जे प्रश्न तुम्हाला 2026 बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत किंवा तेच प्रश्न तुम्हाला 2026 बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी उपयोजित लेखन हा विभाग तुम्हाला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारला जातो, किती गुणांसाठी विचारला जातो आणि परीक्षेमध्ये ह्या विभागातले कोणते प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहेत, ते आधी आपण समजून घेऊया. तर बघा, उपयोजित लेखन हा विभाग एकूण 24 गुणांसाठीचा असतो. आता बघा, ह्या विभागामध्ये एकूण 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ज्यामध्ये पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 अ. यामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन या दोन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायचा असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 आ. यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन या 3 प्रश्नांपैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. एकूण 10 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. म्हणजे प्रत्येकी प्रश्न तुमचा 5 गुणांसाठीचा असतो. यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 ई. यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन या 3 प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठी सोडवायचा असतो. तर बघा, अशा पद्धतीने एकूण 24 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता बघा, परीक्षेसाठी या विभागातले कोणते प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये तुम्हाला पत्रलेखन हा प्रश्न अटेम्प्ट करायचा असणार आहे. कारण बघा, पत्रलेखनाला फिक्स फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला गुणदानही केलं जातं. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये पत्रलेखन लिहून तुम्ही इझिली 6 पैकी 6 गुण मिळवू शकता. त्यामुळे प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये तुम्हाला पत्रलेखन हा प्रश्न सोडवायचा असणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 आ. यामध्ये जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे 2 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहे. कारण बघा, जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे दोन्ही प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये लिहून तुम्हाला 10 पैकी 10 गुण इझिली मिळतात. त्यामुळे तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे 2 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहे. यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 ई मध्ये तुम्हाला वैचारिक लेखन हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे. कारण बघा, प्रसंग लेखन आणि आत्मकथन या दोन्ही प्रश्नांना लिहिण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि इझिली ह्या प्रश्न प्रकारांमध्ये तुम्हाला गुण मिळत नाही. त्यामुळे बघा, वैचारिक लेखन हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे. यामध्ये 8 पैकी 8 गुण तुम्हाला इझिली मिळतात. आता बघा, ओव्हरऑल सांगायचं झालं तर तुम्हाला पत्रलेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि वैचारिक लेखन असे एकूण 4 प्रश्न प्रकार तुम्हाला उपयोजित लेखन या विभागासाठी अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा, तुम्हाला परीक्षेसाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा, सगळ्यात आधी पत्रलेखन. आता बघा, पत्रलेखनासाठी कोणते विषय तुम्हाला महत्त्वाचे आहेत ते आता आपण बघूया. तर बघा, पत्रलेखनासाठी पहिला महत्त्वाचा विषय असणार आहे तो असणार आहे तुम्हाला रोपांची किंवा पुस्तकांची किंवा खेळ साहित्याची मागणी करणारं पत्र. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय असणार आहे स्पर्धेत सहभागी किंवा स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठीचे विनंतीपत्र. तर बघा, ही 2 विषय तुम्हाला पत्रलेखनासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर बघा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागणीपत्र किंवा विनंतीपत्र तुम्हाला हमखास विचारलं जातं आणि हेच विषय वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीटेडली विचारले जातात. त्यामुळे बघा, पत्रलेखनासाठी हे 2 पत्रलेखनाचे विषय तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा, बातमी लेखन. बातमी लेखनामध्ये तुम्हाला मराठी भाषा दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, महिला दिन, योगा दिन, वाचन दिन आणि बाल दिन हे आहेत तुमचे बातमी लेखनासाठीचे महत्त्वाचे विषय. तर बघा, ह्याच विषयांवरती तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये बातमी लेखनावरती प्रश्न हा विचारला जातो. त्यामुळे बघा, बातमी लेखनाचा अभ्यास करताना हे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे किंवा ह्या प्रश्नांचा तुम्हाला सराव करून ठेवायचा असणार आहे. यानंतर बघा, जाहिरात लेखन. जाहिरात लेखनामध्ये हे 3 विषय तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ज्यामध्ये पहिला विषय आहे शालेय साहित्याच्या दुकानाची जाहिरात, त्यानंतर प्रशिक्षण केंद्राची जाहिरात, त्यानंतर रक्तदान शिबिराची जाहिरात. तर बघा, हे 3 विषय आहेत जे तुम्हाला जाहिरात लेखनासाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये या 3 विषयांच्या व्यतिरिक्त जरी जाहिरात लेखनाचा प्रश्न आला तरी तो इझिली तुम्ही अटेम्प्ट करू शकतात किंवा सोडवू शकतात. कारण तुम्ही ऑलरेडी हे 3 प्रश्नांचा सराव केलेला असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखनाचा फॉर्मॅट हा तुमच्या लक्षात येणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न असणार आहे वैचारिक लेखन. आता बघा, वैचारिक लेखन हा प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठीचा असतो. यामध्ये बघा, वैचारिक लेखनात कोणते विषय तुम्हाला महत्त्वाचे आहेत ते आता आपण बघूया. तर बघा, वैचारिक लेखनामध्ये जल प्रदूषण, दुसरा विषय आहे पर्यावरण जतन काळाची गरज, त्यानंतर तिसरा विषय असणार आहे देशाचा जबाबदार नागरिक आणि चौथा विषय शिक्षण काळाची गरज. तर बघा, हे 4 विषय आहेत जे तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिपीटेडली विचारले जातात. त्यामुळे बघा, वैचारिक लेखनाचा अभ्यास करताना हे 4 विषय तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये उपयोजित लेखन या विभागातले कोणते प्रश्न तुम्हाला 2026 बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला हे नक्की सबस्क्राईब करा.